लेखी देते कंपनी अशी, नुसतं बोलणं नाही. बरोबर आहे. हे पाठीमागून पत्र आहे, कोर कमिटी मेंबरला हे नियुक्ती पत्र द्यायचं आपण. कोर कमिटी मेंबरचे नियुक्ती पत्र आहे. बरोबर आहे. तर नियुक्ती पत्राच्या पाठीमागून कंपनीने लेखी दिले की तुम्हाला फॅसिलिटी काय आहेत, अधिकार काय आहे, तुमचं कर्तव्य काय आहे. बरोबर आहे. तर कोर कमिटी मेंबरला कंपनीने काय केलेलं आहे, भारतातील प्रत्येक राज्याची 21 लोकांची कोर कमिटी राहील सांगितलं तुम्हाला, केंद्राची 21 लोकांची कमिटी राहील. त्याच्यानंतर कोर कमिटी पदावर राहण्यासाठी नियम, सर्वात महत्त्वाचे नियम आहेत, हे पण ध्यान ठेवा. कोर कमिटी मेंबर म्हणून निवड झाला तो 1 वर्षासाठीच पुढील कार्यकाळामध्ये कायम राहायचे असेल. कोर कमिटी मेंबर आता तुम्हाला नियुक्ती दिली समजा, तर ही किती वर्षासाठी आहे? फक्त 1 वर्षासाठी आहे. आता 1 वर्षासाठी आहे म्हणाल्याच्या नंतर पण तुम्हाला 1च वर्ष ठेवणार आहे का कंपनी? नाही. तर कंपनी काय म्हणते, या 1 वर्षामध्ये तुम्हाला सुपर सिल्वर पदावर जायचंय तर तुम्ही कायम राहणार. जर तुम्ही सुपर सिल्वर पदावर नाही गेलात आपल्या कंपनीच्या, तर तुम्हाला कोर कमिटी 1 वर्षात नाही गेला तर तुम्हाला कोर कमिटी पदावर कमी करण्यात येईल. भविष्यात तुम्हाला कधीच कोर कमिटीमध्ये घेतलं जाणार. बरोबर आहे. मग आता 1 वर्षामध्ये तुम्ही होऊ शकता की नाही? होऊ शकता मॅडम, होऊ शकता की नाही? 1 वर्षात सुपर सिल्वर होऊ शकतात ना? ठीक आहे. मग कंपनीला काय जाचा काट लावली नाही ना? चला ठीक. त्याच्यानंतर नियुक्ती कार्यकाळात पुढील रँक अचीव नाही केल्यास कोर कमिटी मेंबर पदावर कायमची कमी केली जाईल. त्यांच्या जागी त्याच रँकचा अचीवर असलेली व्यक्ती डायरेक्ट घेतली जाईल. कायम कोर कमिटी मेंबर राहण्यासाठी नियुक्ती झाल्यापासून 1 वर्षाच्या आत पुढील रँकवर अचीव होणे बंधनकारक आहे. आणि तसं प्रत्येक वर्षामध्ये एक पदावर अचीवर होत जाऊन डायरेक्टर पदापर्यंत तुम्ही 6 वर्षात गेला तर मात्र लाईफ टाइम साठी तुम्ही कोर कमिटी मध्ये राहणार. टाळ्या वाजवा. तर ठीक आहे. वरील कार्यवाही कसूर झाल्यास कोर कमिटी मेंबर पदावरून कमी करून सर्व फॅसिलिटी व कंपनीने दिलेल्या वस्तू मालमत्ता काढून घेण्यात येईल. अधिकार काय असतील तुमचे कोर कमिटी मेंबरचे? कंपनी कोर कमिटीची मीटिंग घेतल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेणार नाही. 21 लोकांच्या कोर कमिटीचे निर्णय घेतल्याशिवाय कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणार नाही. प्रोडक्ट लॉन्च करायचे कोर कमिटीला विचारलं जाईल. प्रोडक्टच्या किमती ठरवायच्या तर कोर कमिटीला विचारलं जाईल. प्रोडक्टच्या प्लॅन मध्ये बदल करायचा कंपनीला वाटलं तर कोर कमिटीला विचारलं जाईल. बरोबर आहे. हा तुमचा अधिकार आहे. याची दर महिन्याला मीटिंग असेल प्रत्यक्षात मध्ये. त्यानंतर कोर कमिटीमध्ये एखादा प्रस्ताव ठेवला कंपनीने किंवा आपल्याला ही चहापत्ती जरा महाग वाटायचे रेट वाढवावे लागतात असं कंपनीने उद्या त्या कोर कमिटी मेंबर कोणी प्रस्ताव ठेवला तर त्यावेळेला त्या कोर कमिटीमध्ये मतभेद होऊ शकतात. 21 लोक आहेत, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. बरोबर आहे. त्याच्यात काही जण म्हणते सर प्राइस वाढवायची गरज नाही, काही जण म्हणते नाही सर वाढवावं लागते, कंपनी घाट्यात येईल. बरोबर आहे. तर त्या 21 लोकांपैकी 11 लोक जे म्हणतील तो निर्णय तिथं मंजूर केला जाईल आणि तोच निर्णय कंपनी राबवल्या जाईल, कंपनीमध्ये राबवल्या जाईल. हा कोर कमिटी मेंबरचा अधिकार आहे. त्याच्यानंतर कोर कमिटी मेंबरची रचना व मेंबर सुविधा आता तुम्हाला आम्ही सांगितली. बरोबर आहे. काय सांगितली की 6 वर्ष तुम्हाला प्रत्येक वर्षामध्ये एक अचीवर होत गेला तरच तुम्हाला कोर कमिटी मध्ये राहता येईल आणि 6 वर्षानंतर तुम्हाला लाईफ टाइम कोर कमिटी मध्ये राहता येईल. त्याच्यानंतर दर महिन्याला प्रत्यक्ष हजर राहणे बंधनकारक राहील. टीम लीडरने लावलेल्या मीटिंगला किंवा सेमिनारला हजर राहणे बंधनकारक असेल कोर कमिटी मध्ये. दररोज सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर पोस्ट टाकणं बंधनकारक राहील. कोणाला? कोर कमिटी मध्ये. त्याच्यानंतर तिन्ही अकाउंटवर कंपनीच्या नावाने ग्रुप बनवणे बंधनकारक राहील. कंपनीच्या किंवा टीम लीडरने लावलेल्या प्रत्यक्ष मीटिंगला हजर राहून किंवा टीम लीडरने लावलेल्या झूम मीटिंगला हजर राहून त्या ठिकाणी जर काही लोकांचे प्रश्न उपस्थित झाले असतील तर त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम सुद्धा कोर कमिटीचं राहील. कंपनीच्या मागे कोर कमिटी मेंबर हा कंपनीचा प्रतिनिधी आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर कंपनीने वेळोवेळी किंवा ऐन वेळेवर दिलेली जबाबदारी पार पाडणे ही सुद्धा कोर कमिटी मेंबरची जबाबदारी आहे. कोर कमिटी मेंबरने जर इतर एमएलएम कंपनीचे स्टेटस, हे पण महत्त्वाचं आहे कोर कमिटी मेंबरला, इतर एमएलएम म्हणालो मी
तुमचे वैयक्तिक काम नाहीये, वैयक्तिक दुकान असेल, तुमचं वैयक्तिक साडी क्षेत्र असेल, मॅडमचं जसं आहे का मॅडम, तुमचे तसे 100 स्टेटस ठेवा, कंपनी नाही म्हणणार नाही, तुम्हाला म्हणणार नाही का ठेवलं. पण इतर एमएलएम कंपनीचं जर तुम्ही स्टेटस ठेवलं, इतर एमएलएम कंपनीच्या मीटिंगला गेला किंवा इतर एमएलएम कंपनीमध्ये अनेक जागी तुम्ही काय केलंय म्हणजे जॉईन आहात, तसं जर कंपनीला पुरावे सहित कळलं तर तुम्हाला कोर कमिटी मेंबर पदावर कमी करण्यात येईल. त्याच्यानंतर वरील कार्यवाही कसूर झाल्यास कोर कमिटी मेंबर पदावरून कमी करणं, फॅसिलिटी व कंपनीला दिलेल्या वस्तू तुमच्याकडून काढून घेण्यात येतील. आता तुम्हाला कंपनी फॅसिलिटी काय काय देते, आताच आपण सांगितलं की कंपनीच्या कोर कमिटीला काय फॅसिलिटी आहे. फॅसिलिटी अशी आहे की आजपासून जे कोणी ज्याची निवड होईल त्याला रिचार्ज मारायचं काम नाही. कळलं तुम्हाला? कोर कमिटी मेंबरला स्वतःचा रिचार्ज मारायची गरज नाही. आज निवड ज्यांची होईल त्यांना आजपासून टेन्शन मुक्त येते रिचार्जच्या बाबतीत. किती डाटा वापरा, किती काय वापरा, कंपनीचे काम करत नाही. बरोबर आहे? रिचार्ज फ्री असेल. त्याच्यानंतर कोर कमिटी मेंबरला मीटिंगला येण्यासाठी फक्त असं कोर कमिटी मेंबरला जर कंपनीने सांगितलं तुम्ही तेलंगणामध्ये जाऊन मीटिंग घ्या तर त्याचं सुद्धा टीए दिलं जाईल. त्याच्यानंतर कोर कमिटी मेंबरच्या आता महाराष्ट्राचा विषय करू आपण. महाराष्ट्राच्या कोर कमिटी मेंबरला महाराष्ट्रामधून जर कंपनीला बिझनेस 1 कोटी रुपयाचा झाला तर तुम्हाला आयफोन दिला जाईल. कंपनीचा बिझनेस तुमचा नाही, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. कंपनीचा एकूण बिझनेस 1 कोटी झाला, आता जवळजवळ आलाय बरं, त्यामुळे आयफोन लवकर मिळणार आहे. कोणाकोणाला कोर कमिटी द्यायचं ते येऊन घ्या आताच. आणि ती लिमिटेशन आहे, 21च्या नंतर कोणाला घेतलं जाणार नाही. तुम्हाला सुरुवातीला मी म्हणलोय की कोर कमिटी मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर याच्यामध्ये वय नाही, शिक्षण नाही, आर्ट नाही, फक्त सिल्वर पद अचीव करायचंय. मॅडम तुम्ही आता आला, अभिनंदन, तुमचं स्वागत आपल्या मीटिंग मध्ये. मॅडम तुमचं, माने मॅडमचं पण स्वागत, तुमच्या टीमचं स्वागत. तर आपल्या कंपनीमध्ये कोर कमिटी मध्ये येण्यासाठी तुम्ही आता आला म्हणून सांगतोय की ज्या पहिले सिल्वर 10 होती, सिल्वर राशीवर पहिले जे 10 होतील त्याच महिलांना आपण कोर कमिटी मध्ये घेणार आहोत. 10च महिला घेणार, पुरुष 11 घेणार आहोत. जे पहिले सिल्वर 11 पुरुष होतील त्यालाच आपण कोर कमिटी मध्ये घेणार आहोत.